आलात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला एक डिस्क्लेमर द्यायचा आहे की आजची पत्रकार परिषद ही महाराष्ट्राला कुठेही बदनाम करणार, महाराष्ट्राला बदनाम करू इच्छितात त्यांना सुतासारखं सरळ करावं या उद्देशाने घेतलेली पत्रकार परिषद. एवढंच आहे की नशा करून अधिकाऱ्यांनी कुठलेही टेंडर काढू नये. आता मी जे म्हणतोय नशा करून टेंडर काढू नये हे का म्हणतोय हे माझ्या पत्रकार परिषदेच्या शेवटपर्यंत आपण बघितलं तर तुम्हाला ते प्रूव्ह होईल. गोष्ट सुरू होते 2000 होत आणि आमच्याकडे जी एक्सपर्टी आहे, आमच्याकडे वेगवेगळ्या मशीन्स आहेत. त्या मशीन्स काय करतात तर पूर्ण झाड हे स्कॅन करतात, त्याची रूट्स पर्यंत जाऊन त्याचं स्कॅनिंग करतात. ते झाड कुठे हॉलो आहे का, ते झाड पडू शकतं का, कुठली ब्रँच कापली पाहिजे, कुठली स्टार्टअप मध्ये त्यांनी दिलं. गार्डन सुप्रिटेंडंट परदेशी त्या लेटरवर बसून राहिले जसे ते नेहमी बसतात. त्यानंतर 2024 ला डिसेंबर मध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, देवेंद्र फडणवीस साहेबांना. त्यांनी पत्र असं दिलं की बाबा आम्ही अशी कंपनी आहोत, आम्ही असं आहे, तर तुम्ही आम्हाला या झाडांचा सर्वे करायची. 26 पर्यंत याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी सांगून म्हणजे गार्डन डिपार्टमेंट केवढं तर आयुक्त मॅडमना खूप राग आल्या आणि त्या म्हणाल्या असे इंडिव्हिज्युअल काही कोणी सांगू नका म्हणून. स्माईलने एक त्यांना 5,000ची वर्क ऑर्डर दिली. त्या 5,000 झाडांची वर्क ऑर्डर जी दिली ती कुठे, ती वर्क ऑर्डर दिली आशिष शेलार साहेबांना अजून सर्वे पाहिजे होता म्हणून त्यांनी त्यांच्या डीपीडीसी फंड मधून हा पुन्हा अजून फंड दिला आणि त्या कंपनीला सांगितलं तुम्ही सर्वे करा. याच्या आधी आपले मकरंद नार्वेकर साहेब आहेत महानगरपालिकेचे, त्यांनाही वाटलं ही कंपनी चांगली आहे, आपल्या इथल्या झाडांचं करावं, त्याच्यात काय वाईट नाही. त्यांनी त्या कंपनीला काम दिलं आणि त्यांनी एक 100 झाडाचा सर्वे त्यांना करून दिले, ज्याचा रिपोर्टही माझ्याकडे आहे. हे सगळं झालं. गार्डन डिपार्टमेंटनी याच्यामध्ये काहीच केलं नाही. जर हा सर्वे कंप्लीट मुंबईचा जर झाला असता त्यावेळेला तर आज ज्या लोकांचे प्राण गेले, ज्या लोकांची वित्तीय हानी झाली ती कदाचित वाचली असती जर या झाडांचा सर्वे झाला असता. आणि तो सर्वे आत्ता करायला गेलाय. हे सगळी इन्सिडेंट झालं त्याच्या वेळेला तो सर्वे दिला करायला, कदाचित 1 महिना आधी दिला असेल. पण तो सर्वे अजून कंप्लीट झाला नाहीये कारण तो हल्लीच दिलेला आहे. त्यामुळे झाडांची स्थिती काय आपल्याला माहित नाही. आता गार्डन डिपार्टमेंटने काढलं टेंडर. टेंडर कशाचं काढलं की ही जी झाडं आहेत या सगळ्याचं आता जे वॉर्ड वाईज टेंडर काढलेलं आहे वेगवेगळ्या लोकांना, ते टेंडरची कॉपी माझ्याकडे आहे. या टेंडरच्या कॉपीमध्ये आपण एक आश्चर्यकारक गोष्ट मी आपल्याला दाखवणार आहे, बोलणार आहे, पण त्याच्या आधी थोड्याशा कंडिशन सांगतो. त्याच्यामध्ये या टेंडरमध्ये महापालिका असं म्हणते, द टेंडरर शॅल कॅरी आउट डेड अँड डेंजरस ट्रीज सर्वे ट्वाइस इन ए इयर. म्हणजे वर्षातनं 2दा तुम्ही सर्वे करायचा आहे. बाय युझिंग मॉडर्न टूल्स अँड टेक्निक्स टू फाइंड आउट डिकेइंग हॉलोनेस ऑफ ट्री ट्रंक ब्रांचेस रूट्स. सर्वे शुड बी डन बाय क्वालिफाईड हॉर्टिकल्चरिस्ट. काय म्हणते महानगरपालिका, एक हॉर्टिकल्चरिस्ट तुमच्याकडे असला पाहिजे आणि त्यांनी सर्वे तो केला पाहिजे. आता आपण हॉर्टिकल्चरिस्टचं काम काय ते बघूया. हॉर्टिकल्चरिस्टचं काम काय आहे हे जर गार्डन डिपार्टमेंटला माहित नसेल आणि तुम्ही चुकीचा माणूस नेमायला सांगताय कॉन्ट्रॅक्टरला, काय सांगता हॉर्टिकल्चरिस्ट नेमा. हॉर्टिकल्चरिस्टचं काम काय आहे, जे त्याचं जे डेफिनेशन आहे हॉर्टिकल्चरचं, हॉर्टिकल्चर इज ए सायन्स अँड आर्ट ऑफ ग्रोइंग फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, फ्लॉवर्स अँड ऑर्नामेंटल प्लांट्स. आता ह्या माणसाला तुम्ही झाडं डिके झाली आहेत का, त्याचे रूट्स खाली गेलेत का, त्याच्या ब्रँचेस कुठल्या सडल्या आहेत, ब्रँचेस कुठल्या कापल्या पाहिजेत, हे काम तुम्ही कोणाला दिलं पाहिजे. हॉर्टिकल्चरिस्टला तर नक्की दिलं नाही पाहिजे ज्या डेफिनेशन प्रमाणे.
जर आपण थोडा अजून त्याच्यामध्ये अभ्यास केला तर आपल्याला असं कळतं की बॉटनीची एक ब्रँच आहे, त्याचं नाव आहे आर्बोरिकल्चर. आर्बोरिकल्चर काय करतं? द सायन्स, प्रॅक्टिस अँड स्टडी ऑफ कल्टिवेटिंग अँड मॅनेजिंग इंडिव्हिज्युअल ट्रीज, shrubs and other woody plants. Unlike forestry, which focuses on large-scale timber or woodland, management of arboriculture centers on the health. हा महत्वाचा विषय. हेल्थ म्हणजे आपल्याला पाहिजे ऑर्बोरिकल्चर ज्यांनी अभ्यास केलाय तो माणूस, आणि महापालिका टेंडर मध्ये काय सांगते की तुम्ही हॉर्टिकल्चरल नाही. बर, इकडनं विषय पुढे जातो. महापालिका टेंडर मध्ये कंडिशन टाकते द टेंडर एक्सेट्रा. बाकी नंतर ते म्हणतात एक्सेट्रा, कारण पुढची मशीन माहीतच नाही गार्डन डिपार्टमेंटला कुठली आहेत कुठली नाही, कारण यांचा अभ्यासच नाही. एक्झामाइन द इंटरनल कंडिशन ऑफ ट्री इन सस्पेक्टेड केसेस अँड वेन डायरेक्टेड बाय कन्सर्न डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ गार्डन और अबोव ऑफिशियल ऑफ गार्डन डिपार्टमेंट. बरोबर. त्याचं एक उत्तम उदाहरण टेंडर कंडिशन मध्ये आहे. 29 नंबरचा क्लॉज आहे टेंडर कंडिशन मध्ये. फिलिंग ऑफ कॅव्हिटीज ऑफ हॉलो ट्रीज. त्या झाडांबाबत कॉन्ट्रॅक्टरनी काय करायचं याचे डायरेक्शन गार्डन डिपार्टमेंटने दिलेले. गार्डन डिपार्टमेंट काय म्हणतंय मला वाटतं हे मला दाखवतो. हा ट्रीटेक कंपनीचा मकरंद नार्वेकरांना दिलेला रिपोर्ट की कसं झाड वाचलं पाहिजे का, म्हणजे महापालिका याच्याशी संबंधित आहे. 100 झाडांचा रिपोर्ट त्यांना जो दिलेला आहे तो. आणि हे ते टेंडरची कॉपी ही जी इथे मी तुम्हाला दाखवते त्याचं ऍक्च्युअल टेंडर हे महापालिकेच्या गार्डन डिपार्टमेंटने काढलेलं टेंडर, ज्याच्यामधली ही कॉपी मी तुम्हाला काढून दिली. अख्खं टेंडर इथे आहे, ही तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यानंतर काही आपले प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. मागणी काय बाबा? आमची मागणी तर खूप हे आहे की यांना चापकानी फोडून काढले पाहिजेत, पण तसं काय होणार नाही. तर निदान त्यांच्यावर कारवाई तरी केली पाहिजे. नाही, पहिलं तर ते गार्डन सुपरिटेंडंटला तर नीट करा. का फक्त बिल्डरची एनओसी नियमात बसवून दिली म्हणजे गार्डन सुपरिटेंडंट झाला का? ही झाडं वाचवायची कोणी? तुम्ही शहाणपणा करून जर सांगत असाल की झाडांमध्ये कॉन्क्रीट भरा, तर असा माणूस आपण गार्डन सुपरिटेंडंट म्हणून ठेवणार आहोत का? याचं उत्तर आयुक्तांनी द्यावं किंवा महापौरांनी द्यावं. अहो, हा दावा वेगळा. तुम्हाला कळतंय का? झाडामध्ये कॉन्क्रीट भरायला सांगतायत. तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देतो. आयुक्तांनीच त्याच्यानंतर एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीवर महानगरपालिकेचेच अधिकारी होते आणि त्या अधिकाऱ्यांनी आता रिपोर्ट दिलाय की ही जी काही झाडं पडली ती मॅक्झिमम झाडं कॉन्क्रिटीकरणामुळेच पडली आणि ही कमिटी आयुक्तांनीच नेमली होती. भास्कर, ती सगळ्यांना दे ना कॉपीज टेंडरची. मला वाटतं हा प्रश्न आपण गार्डन सुपरिटेंडंटलाच विचारला पाहिजे की त्याने ऍक्च्युअली कुठली भांग पेलेली किंवा कुठली दारू पेलेली आणि असं टेंडर काढलं. मला वाटतं जगातला कुठलाही माणूस हे सांगणार नाही की जे झाड पोखरला गेले तर त्यांना औषध द्यायला पाहिजे, त्याच्यावर औषध फवारणी करायला पाहिजे, ते झाड जगेल कसं ह्याचं टेंडर कंडिशन मध्ये क्लॉज पाहिजे. ते तुम्ही काहीच टाकत नाही. उलट तुम्ही सांगता कॉन्ट्रॅक्टरला की त्याच्यात कॉन्क्रीट भरा, आणि उद्या कॉन्क्रीट भरलेलं झाड कोणाच्या अंगावर पडलं तर? ते मला माहित नाही त्यांच्या डोक्यात काय आहे, पण हा प्रश्न निश्चितपणे ज्यांनी लोकांनी हे टेंडर काढण्याची किमया केलेली आहे किंवा जी जादू ज्यांना जमलेली आहे त्यांना निश्चितपणे हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यांनी काय विचार करून हे टेंडर कंडिशन मध्ये टाकलं की कॉन्क्रीट भरा. जेव्हा आयुक्तांची पत्रकार परिषद होती तेव्हा मी स्वतः त्यांना प्रश्न केलेला. जितेंद्र परदेशी हे 15 वर्षापासून एकाच जागी आहेत, एकाच पदावरती आहे,
आणि जी घटना घडलेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना काही माहिती दिली की बिल्डरांकडनं ते एखाद्या झाडाची छाटणी करण्यासाठी लाखो रुपये घेत असतात आणि अशा पद्धतीचे ज्या पद्धतीने तुम्ही आरोप केले तसेच आम्ही देखील प्रश्न विचारले, त्यांनी उत्तर दिलं नाही आणि सरळ सांगितलं की हे तुमचं वैयक्तिक आहे आणि काय माहिती ते असेल तर- वैयक्तिक मला असं वाटतं बघा, गार्डन सुपरिटेंडेंटचं काम एवढंच असू शकत नाही की बिल्डरांना नियमात बसवून झाडं वसवून द्यायची आणि त्याची कटिंगची एनओसी द्यायची, एवढंच फक्त गार्डन सुपरिटेंडेंटचं काम नाही. मला असं वाटतं ती झाडं जगवली पाहिजेत, जी आपली जुनी हेरिटेज झाडं आहेत ती वाचवली पाहिजेत, जी झाडं डिके होत आहेत, खराब होत आहेत, हॉलो होत आहेत, त्यांच्यावर हिलिंग ट्रीटमेंट काय करायची, त्यांना काय पद्धतीने वाचवायचं, या सगळ्याचा अभ्यास असलेला सुपरिटेंडंट पाहिजे. असं निर्बुद्ध आणि बिनडोक सुपरिटेंडंट असेल तर महानगरपालिका रसतळाला जायचं वेळ लागणार नाही. आपण त्याच्यावरती कारवाई का केली जात नाही, का वाटतं असं? त्यांची ती स्किल आहे ना, बिल्डरला झाडाची एनओसी द्यायची, त्या स्किलमुळे कारवाई होत नसेल. जसं गार्डन डिपार्टमेंटने काढलेल्या टेंडरमध्ये म्हटलंय की हॉर्टिकल्चरिस्ट असावा या कंपनीकडे, तर वाटत नाही का गार्डन डिपार्टमेंटकडे देखील अशाच हॉर्टिकल्चरिस्टच्या पोस्ट असाव्या, कारण त्या पद्धतीने टेंडर काढलं असं वाटतं बघा, मुळात BDS आहे. मुळात असं आहे, हॉर्टिकल्चरलचं हे कामच नाहीये. आपण ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक माणसाचा, उद्या आपण हॉर्टिकल्चरला तिथे नेमलं, हॉर्टिकल्चरिस्टला, म्हणजे हाडाच्या डॉक्टरला हार्टची सर्जरी करायला सांगणार आहे. हार्टची सर्जरी करणारा डॉक्टर वेगळा आणि हाडाची सर्जरी करणारा डॉक्टर वेगळा. आणि आता जे कॉन्ट्रॅक्टर नेमलेले हे सगळे कंपाऊंडर आहेत, हे डॉक्टर पण नाहीयेत, हे फक्त लाकूड तोडे आहेत. यांना दिसलं झाड की कापा. हे यांच्यामध्ये कुठलीही सायंटिफिक स्टडी नाही, कुठली करायची नाहीये. हे जेव्हा प्रश्न आम्ही केले तेव्हा आयुक्तांनी हात झटकून काढलेले आहेत. त्यांच्या कारवाईची मागणी लोकशाही मराठीनं धरून लावलेली आहे. तुम्ही आता या कारवाईसाठी कसं पुढे नाही, निश्चितपणे आमचे इथे सगळे नगरसेवक बसलेले आहेत. आम्ही निश्चितपणे सभागृहात हा प्रश्न उपस्थित करू, आमचे नगरसेवक करतील आणि प्रशासनाने याचं उत्तर द्यावं की काय विचार करून यांनी कॉन्क्रीट भरायला सांगितलं लोकांना, काय विचार करून यांनी 2 वर्ष जी गोष्ट करायला पाहिजे होती ती केली नाही आणि आता केली, आणि त्याच्यामध्ये एवढ्या असंख्य झाडांचे जीव गेले, लोकांचे जीव गेले. याला जबाबदार कोण? हे जे टेंडर काढलेलं आहे, हे टेंडर कदाचित तुम्ही जे सांगताय ते टेंडर ज्याला भरायचं त्यांनीच काढलेलं असावं असं तुम्हाला वाटतंय की पीएमसी? नाही, हे तुम्हाला सांगू, कुठलाही कॉन्ट्रॅक्टर किती निर्बुद्ध असला तरी तो झाडामध्ये सिमेंट भरा असं सांगणार नाही. हे मूर्ख निर्बुद्ध लोकच सांगू शकतात, जे परदेशी सारखे बसलेले आहेत ते. पण हे कॉन्ट्रॅक्टर धारशीण टेंडर नाहीये का? नाही, मुळात त्यांनी काय केलंय बघा, म्हणजे याच्यामध्ये काय आहे की त्यांनी काय सांगितलं की ह्या इक्विपमेंट पाहिजे तुमच्याकडे, बरोबर. झाडाचं त्यांनी म्हटलंय सगळं त्याच्यामध्ये की झाडाचं 2 वर्षात 2दा स्कॅनिंग झालं पाहिजे, पण माझ्याकडे इक्विपमेंटच नाहीये. तुम्ही मला जेव्हा टेंडर देताय तेव्हा माझ्याकडे इक्विपमेंट आहे की नाही याची पडताळणी कोणी केली आहे? आज तुम्ही 24 कॉन्ट्रॅक्टरला बोलवा, आज महानगरपालिकेत एकाकडे इक्विपमेंट असेल तर मी काही हरी. त्यांच्याकडे इक्विपमेंट कुठले आहेत? मी जी चौकशी केली त्याप्रमाणे इथे चेन सॉ आहे, ज्याने ट्री कटिंग करू शकतो ती, आणि ट्रक आहेत ज्याच्यामध्ये झाडं घालू शकतात ती, आणि फांद्या उचलायला टेम्पो आहे. याच्यापेक्षा चौथी इक्विपमेंट नाही आहे त्यांच्याकडे. आणि त्यांना मी विचारलं की तुम्ही हॉर्टिकल्चर तरी आहे का तुमच्याकडे, तर ते म्हणतात नाही, जब भी महानगरपालिका का जरूरत रहेगा तब हम लेके आएंगे, अशी उत्तरं देत आहेत. मला असं वाटतं ह्याचा गांभीर्याने महापालिकेने विचार करावा. ह्याच्यामध्ये कुणाचीही बदनामी करण्याचा आमचा मानस नाही, महाराष्ट्राची बदनामी करण्याचं तर नाहीच नाही, पण महाराष्ट्रामध्ये असे अधिकारी जर तुम्ही ठेवलेत तर निश्चितपणे महाराष्ट्राची बदनामी होईल. याची काळजी आयुक्तांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. कारभार करणार असं म्हणून पालिकेत भाजप सत्तेत आली आहे, त्या सत्ताधाऱ्यांना पण या सगळ्याचा विसर पडलाय का अशा टेंडरचा? मला वाटतं वाचलंय की नाही माहित नाही ऋतुतांनी आमच्या. प्रत्येक टेंडर त्यांच्या हातामध्ये होतं. आप भी नगर सेवक रहे, इसके पहले भी हर साल झाड़ गिरते हैं, तो पहली बार झाड़ नहीं गिरा, पहला बार झाड़ गिरते हैं, ठीक है। कभी भी इस तरीके से कहीं ऐसा प्रश्न ऐसा उठाने के लिए तैयारी किया हो आपने, या तैयारी करके उठा के, तो आज ये इतना बड़ा मुद्दा उठाने की तैयारी क्या कारण होता है? तर मुळात याच्यामध्ये विषय असा आहे की आम्ही पण नगरसेवक होतो त्यावेळेला एवढ्या मॉडर्न इक्विपमेंट, झाडाचं स्कॅनिंग, हे सगळं
एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं नव्हती. आणि मुळात एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं पडली नव्हती. छोटूक मोठूक घटना होत होत्या, पण आज ज्या पद्धतीने झाडं पडली आहेत, मला असं वाटतं याच्यासाठी हिची जी तयारी करायला पाहिजे होती महानगरपालिकेने. 80 झाडं पडली. एकट्या आमच्या किल्लेदार साहेब सांगतायत एकट्या जी नॉर्थ मध्ये 80 झाडं पडली, बाकी जे जाऊचं फांद्या पडल्या जर सगळ्या. जर स्कॅनिंग झालं असतं की बाबा याचं मूळ कुठे आहे, याच्या कुठल्या फांद्या कापल्या पाहिजेत, काय केलं पाहिजे, एवढी झाडं पडली नसती. आज अभिमानाने आयुक्त मॅडम सांगतात की फक्त 826 झाडं पडली, त्याच्यापेक्षा जास्त नाही पडली. मला असं वाटतं याच्यात अभिमान वाटण्यासारखं काही नाहीये. संदीप, झाडांविषयीचा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी जी झाडं पडतायत त्याचा धोका मुंबईकरांना होऊ नये किंवा त्यांना त्याची माहिती मिळाली म्हणून महापौर सुतावडेंनी आदेश दिले होते की अशा धोकादायक झाडांवर एक फलक लावा, पाटी लावा की जेणेकरून ते झाड धोकादायक आहे हे कळेल. पण त्या फलकांना ते कागद चिटकवलेले आहेत आणि ते देखील दोऱ्यांनी बांधलेले आहेत झाडांना. त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी आता मुंबईकरांवरच ढकलली जाते. ते भाग नाहीये इथे वरचा काही. मुळात काय करायला पाहिजे होतं, तुम्ही या ज्या कंपन्या आहेत, ट्रीटेक सारख्या कंपन्या, यांना सांगायला पाहिजे होतं की झाडाचं स्कॅनिंग करा आणि याचा रिपोर्ट द्या आणि त्याप्रमाणे आम्ही ऍक्शन घेऊ. हे आफ्टर थॉट झाले सगळे. झाडावर काहीतरी कागदच चिटकवायचा, मग कागद चिटकवायचा, मग काय खेळा मारणार का? मी तुम्हाला सांगितलं ना, ज्यांना डोक्याचा भाग आहे ते असं वागणार नाहीत, असं त्यांनी वागू नये. महापौरांनी मिनिमम बुद्धिमत्ता तरी दाखवावी अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडे. या निमित्ताने मुंबईकरांवरच ती जबाबदारी पुन्हा एकदा येणार असं नाही का वाटत? कारण एखादं झाड जर धोकादायक असेल, हे मला असं वाटतं आजच्या पत्रकार परिषदेनंतर आमचे नगरसेवक याच्यावर निश्चितपणे सभागृहात आवाज उठवतील. जर थोडी तरी सेन्सिटिव्हिटी प्रशासनामध्ये असेल तर त्या माणसावर कारवाई करतील, नाहीतर महाराष्ट्राची बदनामी करायला ते कारणीभूत ठरतील. पालिकेतील सत्ताधाऱ्यांचं मत असं आहे की आम्ही आत्ताच पालिकेमध्ये आलो, सत्तेत आलो, आम्हाला थोडासा अवधी द्या. अहो, त्यांच्या मुख्यमंत्र्यांनीच सांगितलेलं 2024 की हे काम करा म्हणून. जर यांचे मुख्यमंत्री सांगून जर त्यांचे लोक काम करत नसतील तर 2 महिने काय 3 महिने, 2 वर्षापूर्वी सांगितलेलं, 2024 सांगितलेलं मुख्यमंत्र्यांनी याच्यावर कारवाई करा म्हणून, आणि सांगितलं की डू द नीडफुल. हे बघा, हे पत्र आहे मुख्यमंत्र्यांचं. त्या कंपनीच्या लेटरवर मुख्यमंत्र्यांचा शेर आहे, डू द नीडफुल. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर जर मुख्यमंत्र्यांच्या पत्राला केराची टोपली जर अधिकारी दाखवत असेल तर तुम्ही आत्ता आलात काय आणि आधी आलात काय, त्याचा काय संबंध? मुख्यमंत्र्यांना जर तुम्ही केराची टोपली दाखवत असाल तर तुमची आमची काय परिस्थिती आहे? असंच एक पत्र आज उपमहापौरांना दिलं. इतर विषय सगळे होत राहतील, पण उपमहापौरांचा बंगला हवाय, कारण जायला बराच वेळ लागतो, मानसिक आणि शारीरिक त्रास. त्यापेक्षा मला वाटतं रस्ते उपमहापौरांनी नीट केले तर लवकर पोहोचतील, आहे की नाही? एकट्या उपमहापौरांना त्रास होत नाही हो त्याचा, खूप लोकांना त्रास होतो जे सबब म्हणून येतात इथे त्यांना. त्यापेक्षा रस्ता नीट करावा. बंगले द्यावे लागतात. बाकी बंगल्याचा काय दहिसरला पण बांधता येईल, बंगलाच पाहिजे असेल तर. एक पॉलिटिकल प्रश्न आहे. नितेश राणेंनी अमित शहाच्या लग्नासंदर्भातला चला, धन्यवाद. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.